नमस्कार. आज आपण DAXचे जे ॲडव्हान्स गोष्टी आहेत थोड्याफार त्या बघणार आहोत. आपण अजून DAXमध्ये काय-काय करू शकतो. बऱ्याच गोष्टी असतात आपण मध्ये करू शकतो. जसे की लॉजिकल ऑपरेटर्स बघायचे आपल्याला. त्यानंतर व्हॅल्यूज आहे, फंक्शन बघायचं आहे, एव्हरेज एक्स बघायचं आणि त्यानंतर व्हेरिएबल्स आणि कमेंट्स बघायचे आणि अजून काही 1-2 गोष्टी आहेत छोट्या-छोट्या त्या आपण सांगायच्या. तर त्या पद्धतीने आपण आज ह्या गोष्टी बघणार आहोत आणि जेव्हा आपण म्हटलो की DAX जेव्हा यूज करतो आपण, त्यावेळेस DAXमध्ये जे काही फंक्शन्स आहेत, ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येतात. म्हणजे त्यासाठी आपल्याला योग्य पद्धत वगैरे माहिती असणं गरजेचं आहे, की असं नाही की म्हणजे आपण कोणतंही फंक्शन आपल्याला कसंही यूज करायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रॉपर ज्या पद्धती आहे किंवा प्रॉपर ज्या गोष्टी आहेत, त्याच पद्धतीने जर यूज केलं तर ते इफेक्टिव्ह होऊ शकतं आणि त्यासाठी ह्या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. भरपूर साऱ्या गोष्टी आहे. सर्व काही प्रॅक्टिकली घेणे शक्य होत नाही. परंतु ज्या गोष्टी मेन आहेत ते घेतो इथे आणि जसं-जसं तुम्ही प्रॅक्टिस करशाल तसं तुम्हाला ह्या गोष्टी सर्व येतील. तर लॉजिकल ऑपरेटर्स घेतोय पहिल्यांदी. लॉजिकल ऑपरेटर्स म्हणजे काय, की जेव्हा कधी आपल्याला काही कंपॅरिझन वगैरे करायचे असतात किंवा काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतात, त्यावेळेस आपल्याला काही कंडिशन्स वगैरे द्याव्या लागतात. मग त्या कंडिशन्स देण्यासाठी आपण हे DAX ऑपरेटर म्हणून एक कन्सेप्ट आहे. त्यात आपल्याला हे अरिथमेटिक ऑपरेटरचं माहिती आहे आता. हे सिंपल ऑपरेशन्स आहे, की जसे ऑपरेटर्स आहे, की जे प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, फॉरवर्ड स्लॅश वगैरे हे जे आहे, हे मॅथेमॅटिकल ऑपरेशन आहे. कंपॅरिझन ऑपरेटर जे आहे, इथे आपण असे यूज करतो, की रिजन इज इक्वल टू जर असेल, तर पर्टिक्युलर व्हॅल्यू आपल्याला चेक करायची असेल, तर ती ही आहे आणि स्ट्रिक्ट इक्वल टू म्हणजे सेम म्हणजे एकदम एक्झॅक्ट मॅच व्हायला पाहिजे आणि ग्रेटर दॅन, लेस दॅन वगैरे हे सिम्बॉल. तर ते हे जे आहे ते आपण डायरेक्टली यूज करू शकतो. एक नॉट इक्वल टूचं पण ऑपरेटर आहे, जे पर्टिक्युलर व्हॅल्यू आपल्याला चेक करायची असेल तर ते चेक करू शकतो. त्यानंतर करायचं असेल, 2 व्हॅल्यू आहे आपल्या म्हणजे ह्या स्ट्रिंग ज्या व्हॅल्यू असतात, स्ट्रिंग व्हॅल्यू किंवा टेक्स्ट ज्या व्हॅल्यू असतात, जसं की रिजन आणि सिटी आहे, तर त्याला करायचं असेल, तर असं हे एम्परसँड एक सिम्बॉल देऊ शकतो आणि त्याच्यात आपण एखादा सिम्बॉल म्हणजे स्पेस देऊ शकतो किंवा कॉमा देऊ शकतो किंवा डॅश देऊ शकतो असे आणि त्याच्यानंतर आपण असं जॉइन करू शकतो. त्याला हे एम्परसँड सिम्बॉल यूज करतात. आता लॉजिकल ऑपरेटर हे जे आहे तर हे लॉजिकल ऑपरेटर आहे काही. आता याच्यात तुम्ही बघू शकतात, की डबल एम्परसँड असतात. तिथं अँड कंडिशन आणि हे पाइप जे कॅरेक्टर आहे, डबल पाइप कॅरेक्टर, त्याला आपण ऑर कंडिशन म्हणतो आणि एक इन ऑपरेटर आहे. जसं की आपल्याला एखादी लिस्टमध्ये लिस्ट चेक करायची असेल, तर त्यावेळेस आपण हे अशी लिस्ट क्रिएट करू शकतो. जसं SQLमध्ये आपण इन ऑपरेटर वापरतो सिमिलरली. तर त्याचं ऑपरेटरचा प्रेसिडन्स असतो, की कोणता ऑपरेटर अगोदर वर्क होईल, कोणता नंतर होईल. त्यासाठी हे काही दिलेले आहे, की तुम्ही म्हणजे जेव्हा मल्टिपल आपण कंडिशन देतो, मग कधी काही ठिकाणी एम्परसँड वापरतो, काही ठिकाणी प्लस मायनस साइन वगैरे जे म्हणतो ना आपण, की प्रत्येक ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी काही प्रेफरन्स असतो. ते प्रेफरन्सची ऑर्डर इथं दिलेली आहे. आणि मग आपल्याला जसं की आता सांगितलं, की इथं एक ऑपरेटर हे फंक्शन आहे 5+2 × 3 याच्यात अगोदर कोणतं ऑपरेशन परफॉर्म होईल? तर मॅथेमॅटिकल ज्यांचं मॅथचं आता बऱ्याचपैकी झालेलं आहे, त्यांना माहिती आहे, की याच्यात पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन ऑपरेटर होईल. म्हणजे 2 × 3 याचं ऑपरेशन परफॉर्म होईल आणि त्याच्यानंतर याच्यात ॲडिशन होईल. जर आपल्याला काही पर्टिक्युलर 5+2 अगोदर करायचंय, तर त्यासाठी आपल्याला असे ब्रॅकेट वगैरे द्यावं लागतं. त्याला प्रिसिडन्स म्हणतात, की नेमकं कोणतं ऑपरेशन अगोदर परफॉर्म होईल. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत आणि त्यासाठी हे प्रिसिडन्स असतात आणि मग त्यानुसार त्याचे ऑपरेशन्स परफॉर्म होतात. तर ह्या बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहे. त्या तुम्ही थोडंफार रीड करू शकतात. परंतु आता मी याच्यात जे काय आपले लॉजिकल ऑपरेटर आहे, हे ऑपरेटर घेण्याचा प्रयत्न करतो. आता हे छोटे-छोटे जे आहे अरिथमेटिक, अ, त्यानंतर कंपॅरिझन ऑपरेटर वगैरे हे एवढं काय आपल्याला म्हणजे जास्त मी काही डिटेलमध्ये घेणार नाही कारण ते सिंपल आहे. फक्त लॉजिकल ऑपरेटर जे आहे ना, ते थोडेफार आपल्याला समजलं पाहिजे, की मल्टिपल कंडिशन्स आपण कशा घेऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय, की इथे पॉवर BIमध्ये आता आपण हे केलं होतं. काय केलं होतं, की रेव्हेन्यू मेजर आपण केला होता आणि याच्यात मी तुम्हाला काल सांगितलं, की कॅल्क्युलेट फंक्शनमध्ये आपण कसं रेव्हेन्यू फिल्टर करू शकतो. म्हणजे फिल्टर फंक्शन मी काल घेतलं होतं, की फिल्टर फंक्शनमध्ये आपण कोणत्या-कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने करू शकतो. त्यासाठी एक मी न्यू मेजर क्रिएट करतो
आणि त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपण एक सिंगल फिल्टर देऊ शकतो. आता आपण म्हणू शकतो, की एक फिल्टर रेव्हेन्यू असं एक नाव देतो मी फक्त आता. आणि याच्यात मी तुम्हाला सांगितलं, की कॅल्क्युलेट फंक्शन आपण यूज करू शकतो. मग कॅल्क्युलेट फंक्शनमध्ये आपल्याला काय करायचंय, की जिथं पर्टिक्युलर ज्या मेजर आहे आपल्याला ते द्यायचंय. मग ते कोणतं आता एक रेव्हेन्यू मेजर म्हणजे जे आपलं आता रेव्हेन्यू मेजर म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे, की रेव्हेन्यू मेजर म्हणजे आपलं टोटल सेल्स इंटू क्वांटिटी असं पूर्ण जे मेजर आहे तो आहे. आणि फिल्टर कंडिशन आहे. फिल्टर 1 फिल्टर 2 आता हे जे ब्रॅकेट दिसतात तुम्हाला याच्यात ऑप्शनल आहे. हे जेव्हा असे स्क्वेअर ब्रॅकेट असतात ते ऑप्शनल असतात. म्हणजे दिले पाहिजेच असं नाही, दिले तरी चालतात किंवा नाही दिले तरी चालतात. आणि कॉमा आणि असे डॅश डॅश डॉट डॉट जे म्हणतात, की याच्यात मल्टिपल फिल्टर कंडिशन देऊ शकतो आपण. मग आता आपण याच्यात लेट्स से एखादी कंडिशन देऊ शकतो, की आता इथं फिल्टर फंक्शन यूज करू शकतो. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं एक नॉर्मल फिल्टर पण यूज करू शकतो आणि हे फिल्टर फंक्शन पण यूज करतो आणि त्याचा डिफरन्स कसा असतो ते मी काल तुम्हाला दाखवलं होतं. आता याच्यात एखादा फिल्टर लावूया आपण, की प्रॉडक्ट्स ह्या टेबलमधून मला फिल्टर एक्सप्रेशन काय करायचं आहे, की प्राइस जी आहे, प्रॉडक्टची प्राइस आहे, ती ग्रेटर दॅन 6 आहे. असं एखादा फिल्टर कंडिशन मी टाकतोय. आता हे नॉर्मल फिल्टर कंडिशन आहे, की ज्याच्यात मी नॉर्मल हे जे आहे एवढं की फिल्टर फंक्शन आता एवढं एक लक्षात घ्या जेव्हा आपण असं आता मी इथं एक ब्रॅकेट द्यायचं विसरलो होतो. तरी मी एंटर मारलं, तरी ते ऑटोमॅटिक पॉवर बीआयने कन्सिडर केलेलं आहे, की हे ब्रॅकेट याला क्लोजिंग असते. म्हणून त्यांनी हे ऑटोमॅटिक ॲड केलं. तर आता हे झालेलं आहे. आता हा फिल्टर्ड रेव्हेन्यू म्हणून मी इथं घेतलेला आहे आणि याला मी जर काय केलं, की आता ग्रेटर दॅन 6 हे जे आहे आपण हे कंडिशन घेतलेली आहे आणि किंवा लेस दॅन 6 म्हणूया आपण आता इथे आणि अजून एक कंडिशन आता आपल्याला याच्यात जर मी म्हटलं, की आता याच्यात मी काही प्रॉडक्ट्स जे आहे ते टाकण्याचा इथे प्रयत्न करतो आणि याला मी टेबल फॉर्मॅटमध्ये घेतोय. तर आता काय आलेलं आहे फिल्टर रेव्हेन्यू आलेला आहे. म्हणजे फिल्टर रेव्हेन्यू म्हणजे काय आहे, की आता हा जो आपला टोटल मेजर आहे. आता टोटल मेजर जर घेतला मी रेव्हेन्यू मेजर, तर तो इथे घेतला. तर साधारणपणे ज्याचा रेव्हेन्यू म्हणजे आता हा फिल्टर रेव्हेन्यूमध्ये काय फिल्टर कंडिशन लागलेली आहे, की ही फिल्टर कंडिशन लागलेली आहे. प्रॉडक्टची प्राइस ज्याची 6 पेक्षा कमी आहे, त्याचा रेव्हेन्यू इथे डिस्प्ले करायचा आहे. मग आता इथे तुम्ही बघा काहीतरी फिल्टर कंडिशन चेंज झालेली असेल किंवा काही-काही ठिकाणी जिथं असेल की आता इथे बघा जवळपास सर्व सेम आहे, की ज्यांची व्हॅल्यू आहे. परंतु कुठेतरी रेफरन्स म्हणजे अ, इथे कुठेतरी फिल्टर आउट झालेला असेल. जिथे काही आता ही जी कंडिशन आहे प्रॉडक्टची प्राइस इज लेस दॅन 6 असं असेल, तर इथे कुठेतरी फिल्टर आउट झाला असेल. त्यासाठी आपल्याला बघावं लागेल इकडं ह्या प्रॉडक्टच्या ह्याच्यात प्रॉडक्टची प्राइस हा जो प्रॉडक्टचा आहे, याच्यात आपल्याला ही जी प्राइस आहे, प्रॉडक्टची प्राइस ही लेस दॅन 6 आता 6च्या वरती आहे का? हा 7.99 चे जे आहे ते जर बघितले आपण, तर कोणते प्रॉडक्ट आहे? जवळपास 7.99 चे Arizona एंड नट ग्रीन हे 2च आहे. तर हे जर आपण इथं बघायचा प्रयत्न केला तर त्याला मी सॉर्ट करतो. हां. इथं बघा हे आलेलं नाही व्हॅल्यू. म्हणजे ही जी आहे ती टोटल रेव्हेन्यू आणि हा फिल्टर झालेला आहे. कारण की 6च्या अ, पुढची प्राइस आहे याची प्रॉडक्ट प्राइस म्हणून हा फिल्टर झालेला आहे. तर हा फिल्टर याच्याकरता झालेला आहे, की आपला ही जी कंडिशन आहे ती अशी आहे. आता आपण जेव्हा लॉजिकल ऑपरेटर म्हणतो, त्यावेळेस आपल्याला काय म्हणायचं आहे, की आपण ह्या फिल्टर फंक्शनमध्ये अजून एखादी कंडिशन ॲड करू शकतो. म्हणजे असं दिलं एम्परसँड दिलं डबल एम्परसँड तर अजून आपण एक म्हणू शकतो, की प्रॉडक्टची जी प्राइस आहे ती लेस दॅन 4 किंवा ग्रेटर दॅन 4 मध्ये जेवढ्यांची असेल असं एक अजून एक कंडिशन आपण टाकू शकतो. आता ही टाकल्यानंतर जे आता बरेचसे फिल्टर आउट झाले. कारण की काय आहे ना, की ह्या प्रॉडक्टमध्ये आता इथं मी काढलं, तर तुम्ही बघायचं आहे, की आपलं हे हे जे आहे बरेचसे 4च्या कमी आहे म्हणजे इथं बघा 2 पॉइंट हे जे आहे बरेचसे प्राइस म्हणजे हे प्रॉडक्ट फिल्टर आउट झालेले म्हणजे ज्यांची 4च्या पेक्षा जास्त आणि 6च्या पेक्षा कमी त्यांचाच हा डेटा इथे डिस्प्ले होतोय. तर अशी एक कंडिशन दिली म्हणजे आपण मल्टिपल कंडिशन जेव्हा आपण अशा द्यायच्या असतात त्यावेळेस आपण असे हे करू शकतो.
आता याच्यातही आपल्याला अजून काही द्यायचं असेल, म्हणजे हे झालं प्राईसचं, परंतु अजून एखाद्या प्रॉडक्टवरती फिल्टर लावायचं आहे. तर प्रॉडक्टवरती फिल्टर असा लावायचा आहे, की लेट्स से मला एम्परसँड द्यायचा आहे आणि याच्यात मी काय करतो, की आपल्याला इथं लेट्स से की ज्यांच्या प्रॉडक्टचे नाव डी किंवा एने स्टार्ट होत आहे, असे कोणते तर मग आता याच्यात मी लेफ्ट म्हणतो आणि लेफ्टमध्ये हा टेक्स्ट देतोय प्रॉडक्ट. हा प्रॉडक्ट जे आहे प्रॉडक्टचं हा प्रॉडक्टचं नाव देतोय मी आणि लेफ्टची जी आहे तर त्याच्यात नंबर ऑफ कॅरेक्टर्स पहिलं जे कॅरेक्टर आहे ते देतोय आणि इक्वल टू डी करतो लेट्स से. ठीक आहे. आता हे डी केल्यानंतर आता याच्यात काय होतं की आपलं मी याला हे जे आहे जेवढे डी चे आहे तेवढेच रेकॉर्ड्स आता इथे बघा हा जो आहे डी चा तोच येणार आहे इथे. आता याला मी सेपरेटली जरी घेतलं इथे तुम्हाला दाखवतो. फिल्टर रेव्हेन्यू इथं घेतलेला आहे आणि डी चे जेवढे रेकॉर्ड्स आहे तेवढे जर घेतले मी तर आपला हा जो आहे तो कोणता रेकॉर्ड आलेला आहे फक्त एकच जे डी ने स्टार्ट होणार आहे. म्हणजे याने काय झालं की फिल्टर्ड रेव्हेन्यू जो आहे याच्यात म्हणजे 3 कंडिशन लागल्या. म्हणजे एक तर प्राइस लेस दॅन 6 असेल ती, एक तर प्राइस दुसरी आहे ती लेस दॅन ग्रेटर दॅन 4 आहे. म्हणजे 6 आणि 4च्या मधली जेवढी प्राइस आहे ती आणि हे जे आहे डीचा ज्या प्रोडक्टचं नाव डी ने स्टार्ट होतंय त्यांनी. आता हे लेफ्ट फंक्शन वापरलंय एवढं लक्षात घ्या लेफ्ट म्हणजे काय करतात की डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचं काम करतं. म्हणजे लेफ्ट ह्या प्रोडक्ट प्राइसमधून लेफ्टचं जे एक कॅरेक्टर घेतलं इथं मी 2 कॅरेक्टर घेतले तर 2 येईल. परंतु मला फक्त एकच कॅरेक्टर पाहिजे ज्याची व्हॅल्यू मला डी ने स्टार्ट होते ती घ्यायची. तर अशा पद्धतीने हे केलेलं आहे. आता याच्यात जेव्हा एम्परसँड हे डबल एम्परसँड देतो तेव्हा हे एक अँड ऑपरेटर आहे. म्हणजे ही पण कंडिशन ट्रू झाली पाहिजे, ही पण कंडिशन ट्रू झाली पाहिजे आणि ही पण कंडिशन ट्रू झाली पाहिजे. तर आता याच्यात अजून एक करायचं आहे, की आपल्याला ही कंडिशन तर पूर्ण पाहिजे आणि परंतु मला याच्यात हे जे आहे डीचं नाही तर ह्या 2 कंडिशन मस्ट आहे. परंतु ही ऑप्शनल कंडिशन आहे माझ्यासाठी. तर मी हे एम्परसँडच्या ऐवजी हा डबल पाईपचा कॅरेक्टर जो आहे तो देऊ शकतो आणि जेणेकरून काय होईल ना, की आता मी जर याला चेंज केलं तर आता तुम्ही बघा थोडासा याच्यात फरक होईल की आता हे रेकॉर्ड्स चेंज झाले. आता याच्यात बघा एवढे रेकॉर्ड आलेले हा डी वाला तर आहेच आहे, परंतु हे बाकीचे पण आहेत. आता हे बाकीचे का आले? कारण की हा एक ऑप्शनल कॅरेक्टर झाला. म्हणजे आता हे कसे जेव्हा एम्परसँड देतो, तेव्हा हे ट्रू पाहिजे. ही कंडिशन ट्रू पाहिजे. ही पण कंडिशन ट्रू पाहिजे आणि ऑर जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा ही कंडिशन फॉल्स असली तरी ह्या कंडिशनला जे आहे, ह्या दोन्ही कंडिशन पहिल्यांदा सॅटिस्फाय जर झाल्या, तरी हे चालून जाईल. म्हणजे ही कंडिशन 1 असेल, ट्रू असेल, ही कंडिशन ट्रू असेल आणि ही कंडिशन फॉल्स असली, तरी ते रेकॉर्ड्स डिस्प्ले होतील. त्यामुळे हे डीच्या व्यतिरिक्त पण काही रेकॉर्ड्स आलेले, जे हे कंडिशन सॅटिस्फाय करतायत 6 आणि 4च्या मधले प्राइस म्हणून ते हे व्हॅल्यूज आलेले आहे. म्हणजे याचाच अर्थ आपण असं काय करू शकतो, की इथं एफने स्टार्ट होणारे केले, तरी एफने पण असंच होईल, की जे एफचे आहे प्लस आता एफचे आहे का इथं? हां, फर्स्ट एक आहे दिसतंय इथं 1-2 2 माझ्या मते प्रॉडक्ट आहे एफने स्टार्ट होणारे आणि त्याच्यात आपण इथं काही गोष्टी ज्या आहे त्या दिसतायत. तर अशा पद्धतीने आपण हे फिल्टर जे फंक्शन्स आहे त्याच्यात आपण ह्या कंडिशन्स वापरू शकतो आणि आता याच्यात तुम्हाला अजून एखादं कंडिशन वापरायची जर झाली, की लेट्स से की आता हे कॅल्क्युलेट फंक्शन असतं बघा. त्या कॅल्क्युलेट फंक्शनमध्ये हे एक फिल्टर कंडिशन असते. ही जी फिल्टर कंडिशन वापरली आणि याचं ब्रॅकेट लक्षात राहू द्या. आता हा ब्रॅकेट आहे त्याच्यानंतर मी अजून एखादी फिल्टर कंडिशन देऊ शकतो. जर मी कॉमा दिला, आता हे फंक्शन बघा कॅल्क्युलेट एक्सप्रेशन एक पहिलं एक्सप्रेशन दिलेलं आहे मी रेव्हेन्यू मेजरचं इथं कॉमा दिला त्याच्यानंतर ही फिल्टर कंडिशन एवढी पूर्ण फिल्टर कंडिशन वापरली. याच्यात अजून आपण एखादे फिल्टर कंडिशन टाकू शकतो, की एखादं फिल्टर कंडिशन अशी टाकू शकतो, की अजून मला लेट्स से दुसरा टेबल आहे, लोकेशन टेबल आहे. त्याच्यात मला काय करायचंय, की सिटी किंवा स्टेट फिल्टर कंडिशन आणि मग याच्यात आपल्याला स्टेट जो आहे तो स्टेट इज इक्वल टू लेट्स से आता इथे एक स्टेटची व्हॅल्यू ॲरिझोना वगैरे असं काहीतरी असू शकते. बघूया म्हणजे असेल का नाही माहीत नाही मला आता. तर तो फिल्टर आउट करायचा असेल तर आपल्याला आता इथं बघावं लागेल, की
इथं हा स्टेटची व्हॅल्यू जी आहे ती मी इथे घेतोय. हां. तर बघा आता हे काय झालेलं आहे, अजून एक कंडिशन लागली आणि फक्त Arizonaमध्ये जेवढे रेकॉर्ड्स आहेत तेवढेच इथं डिस्प्ले झालेले. तर अशा पद्धतीने आपण हे फिल्टर कंडिशन टाकू शकतो. जिथे आता आपण हे जे काय केलेलं आहे एवढं, त्याच्यात आपण 2 फिल्टर कंडिशन टाकलेले आहे. म्हणजे अशा मल्टिपल फिल्टर कंडिशन टाकू शकतो. आता तुम्हाला वाटेल की हे आपण भरपूर गोष्टी करतोय. तर याच्यात थोडंसं आपण फॉर्मॅटिंग वगैरे व्यवस्थित केलं तर हा कोड जो आहे तो व्यवस्थित दिसेल. म्हणजे मी आता बऱ्यापैकी हे एकाच ह्याच्यात लिहिलेलं आहे. परंतु याला जर असं हे करायचं असेल, आपल्याला व्यवस्थित रीडेबल करायचं असेल, तर याच्यात आपण 2-3 गोष्टी करू शकतो, की फॉर्मॅटिंग करू शकतो, कमेंटिंग करू शकतो. तर ते कसं करणार? मग त्यासाठी आता तुम्हाला वाटलं, की मला हे जे फंक्शन आहे, कॅल्क्युलेट फंक्शन आहे, ते मला असं इथं करायचं किंवा पुढच्या लाईनवर टाकायचंय. तर मी काय करू शकतो ना, की एंटर टाकू शकतो किंवा शिफ्ट एंटर जर प्रेस केलं, तर माझा हा जी लाईन आहे ती पुढच्या ह्याच्यात येईल आणि हे जे फिल्टर कंडिशन आहे, तर आता मी थोडंसं फॉर्मॅटिंग करतो जेणेकरून हे व्यवस्थित होईल. आता हे जे बघा, म्हणजे रीड करायला आणि आपल्याला समजायला हे सोपे जातात आता. आता बघा हे झालेलं आहे आणि आता ह्या फिल्टर कंडिशनमध्ये आता हे कसे करायचे आता तुम्हाला मी दाखवतो. याच्यात टॅब जर केला असा, टॅब केला तर पुढच्या लाईनला जातं ते. म्हणजे पुढच्या लाईनला नाही इंडेंटेशन वाढतं त्याचं आणि असं आणि हे जे ब्रॅकेट आहे, आता ब्रॅकेट समजून घ्या की कसे आता हे फॉर्मॅटिंग केलंय मी आता याच्यात अजून मी थोडंसं फॉर्मॅटिंग करतो व्यवस्थित दिसण्यासाठी. आता बघा, आता हे थोडंसं रीडेबल व्यवस्थित झालेलं आहे. म्हणजे याच्यात काय झालं, की एक कॅल्क्युलेट फंक्शन घेतलेलं आहे आणि कॅल्क्युलेट फंक्शन घेतल्यानंतर एक रेव्हेन्यू मेजर जे आहे ते पण जे आपलं एक्स्प्रेशन आहे. तर आता कॅल्क्युलेटचं जेव्हा असतं, आपण जेव्हा कॅल्क्युलेटचं फंक्शन देतो किंवा असं ब्रॅकेट दिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, की एक्स्प्रेशन काय घेतलेलं आहे? हे रेव्हेन्यू मेजर. त्याच्यानंतर आपण फिल्टर वन कंडिशन दिलेली आहे. फिल्टर वन कंडिशन कोणती? ही आहे. ती कोणत्या टेबलवर लागलेली आहे? प्रॉडक्टवरती. मग प्रॉडक्टमध्ये आपण काय फिल्टर कंडिशन दिलेल्या आहे? ह्या 3 फिल्टर कंडिशन दिलेल्या आहे. ज्या की लेट्स से प्राइस इज लेस दॅन 6 अँड ग्रेटर दॅन 4 याच्यात आहे आणि त्याचं ज्या प्रॉडक्टचं नाव आहे ते एफनी स्टार्ट होतंय ते. आणि दुसरा एक फिल्टर कंडिशन दिलेला आहे लोकेशनवरती आणि त्याचं स्टेट हॉरिझॉना Arizona. तर अशा पद्धतीने हे दिलेलं आहे. म्हणजे आता आणि हा जे फायनल आहे, आता इथं बघा जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला हे समजतंय, की आता याचं जे आहे इथं हायलाइट होतं. हे ब्रॅकेटचं क्लोजिंग इथं झालेलं आहे आणि ओपनिंग इथं झालेलं आहे आणि याच्यात आपल्याला हे व्यवस्थित होतं. आता तुम्हाला वाटलं, की अजून एखादा फिल्टर कंडिशन द्यायचं आहे, तर इक्वल टू देऊ शकतात आणि पुढच्या लाईनवर जाऊ शकतात आणि इथं मग तुम्ही अजून एक फिल्टर कंडिशन देऊ शकता किंवा फिल्टर ॲड करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण हे मल्टिपल फिल्टर ॲड करू शकतो. आता याच्यात दुसरी एक गोष्ट सांगायची, की जेव्हा आपण हे मल्टिपल फॉर्म्युले असे मल्टिपल लाईनचे फॉर्म्युले व्यवस्थित लिहितो आणि बऱ्याच वेळा आपल्याला मोठे-मोठे फॉर्म्युले लिहावे लागतात. मग तुम्ही एखादा डेव्हलपमेंट प्रोजेक्टवरती काम करताय. तुम्ही काम केलं परंतु प्रोजेक्ट लाईव्ह वगैरे गेला प्रोडक्शनमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही तो प्रोजेक्टमध्ये नाही आणि त्याच्यानंतर तो मेंटेनन्ससाठी दुसऱ्याकडे गेला. तेव्हा ते जेव्हा बघतील तेव्हा आपल्याला हे फंक्शन किंवा हे जे फॉर्म्युलेज आहेत ते नेमकं काय करतात? त्याचं अंडरस्टँडिंग होण्यासाठी एक कमेंटिंग म्हणून प्रकार असतो, कमेंट करणे. मग कमेंट करणे म्हणजे काय, की हे फंक्शन काय आहे? त्यासाठी आपण अशी एक कमेंट देऊ शकतो, जे की एक्झिक्यूट होत नाही, परंतु फक्त एक इन्फॉर्मेशन म्हणून पर्टिक्युलर फॉर्म्युल्याची आपण माहिती देऊ शकतो, की धिस फंक्शन इज रिट्रिव्हिंग द डेटा, रिट्रिव्हिंग द रेव्हेन्यू ऑफ प्रॉडक्ट प्राइस which is greater than 4 and less than 6 and product or product starts with F character. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे देऊ शकतो आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो, की आपल्याला ज्या गोष्टी आहे, की आपल्याला मल्टिपल कॅरेक्टरची अशी कमेंट द्यायची असेल, तर त्यावेळेस आपण हे 2 स्लॅश देऊ शकतो आणि हे दिल्यानंतर हे ॲक्चुअली एक्झिक्यूट होत नाही. म्हणजे ह्या कोडशी काही तसा संबंध नाही. फक्त संबंध असा आहे, की आपल्याला एक्सप्लेनेशन किंवा ह्याच्या व्यवस्थित आपल्याला समजण्यासाठी आपण हे करतोय. तर
हे काय झालं इथे क्लोज झालेलं आहे. काहीतरी मी काय केलं काय एखादं हां. तर सॉरी. हां. इथे एक ब्रॅकेट दिल्यामुळं ते 4th आर्ग्युमेंटचा एरर आला होता. परंतु बाकी काही प्रॉब्लेम नाही. तर ही कमेंट आहे अशी व्यवस्थित, की जी आपण इथे देऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे आपण एक्सप्लेनेशन देऊ शकतो. आता आपल्याला वाटलं, की हे सिंगल लाईन कमेंट आहे. म्हणजे जी असं स्लॅश दिल्यानंतर एक-एक लाईनवरती आपल्याला जर वाटलं, की मला मल्टिपल लाईनमध्ये याचं काहीतरी लिहायचं तर मग मी एक असा हा कॅरेक्टर देऊ शकतो. आता ज्यांनी प्रोग्रामिंग केलेलं आहे त्यांना माहिती आहे, की हे जेव्हा आपण देतो, की धिस इज अ आता हे असंच मल्टिपल लाईन कमेंट्स इथं काहीतरी आपण ह्या पर्टिक्युलर फॉर्म्युल्याचं एक्सप्रेशन देऊ शकतो. जिथे आपण याच्यामध्ये काही लिहिलं तरी ते ह्या फॉर्म्युल्याशी अफेक्ट होत नाही. सिंटॅक्सवरती काही प्रॉब्लेम होत नाही आणि ह्या फॉर्म्युल्यावरती आपण एक हे व्यवस्थित लिहितो. आता हे झाल्यानंतर आता बऱ्याच गोष्टी असतात, की आपल्याला मोठे-मोठे फॉर्म्युले जेव्हा लिहावं लागतात, त्यावेळेस असं वाटतं, की हा फॉर्म्युला खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. आता लेट्स से की मला आता हे मी कॉपी करतोय. हे जे आहे आता मी एक कॉपी करून आहे ना, एक दुसऱ्या एका मेजरमध्ये घेतो. आणि याचा आता आपण व्हेरिएबल कसे यूज करू शकतो ते दाखवतो आता. व्हेरिएबलमध्ये आता हे जे आहे आता इथं मी एक डिफरन्स फ्रॉम रेव्हेन्यू घेतो की एक नाव देतोय आणि याच्यात आपण काय करतोय, की हा जो आपला रेव्हेन्यू मेजर आहे, रेव्हेन्यू मेजर त्याच्यातून मायनस आपल्याला काय करायचा आहे, हा जो फिल्टर्ड रेव्हेन्यू आलेला आहे, तो आपण करायचा आहे. तर त्यासाठी लेट्स से आपल्याकडे आता आपण डायरेक्टली असं करू शकतो, की हे जे आहे अ, काय होतं ते आपलं आता रेव्हेन्यू फिल्टर्ड रेव्हेन्यू हा जो होता तो घेतला आणि आपण असं हे फॉर्म्युला आपण क्रिएट करू शकतो आणि मग आपण इथे असं टाकून त्याच्या वरती आपल्याला आता इथे ला काहीतरी प्रोडक्ट वगैरे देऊया आपण आणि याला टेबल फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले करूया. तर जे काय आहे ते टोटल रेव्हेन्यू किंवा टोटल ज्याचा डिफरन्स आहे त्याच्यानुसार हा येईल आणि याच्यात आपल्याला अजून एक रेव्हेन्यू मेजर वगैरे घेऊया. तर हे डिलीट करतो. कारण काय होतं ना, एका टेबलचा फिल्टर दुसऱ्या टेबलला लागून जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला हा डेटा व्यवस्थित येत नाही. तर आता या डिफरन्स फ्रॉम रेव्हेन्यू बघा. जो काय आहे तो आपला हा डिफरन्स फ्रॉम रेव्हेन्यू काय टोटल रेव्हेन्यू जो आहे त्याच्यातून हा डिफरन्स झालेला आहे आणि त्याच्यानुसार हा आपला डेटा फिल्टर आउट होतोय. आता बघा इथं टोटल बघा थोडेसेच रेकॉर्ड आहे 139 इथं टोटल रेव्हेन्यू आहे आणि त्याचा डिफरन्स जो आहे इकडे आलेला आहे तो कमी झालेला आहे कुठंतरी जिथं आपलं पर्टिक्युलर जे आहे फिल्टर याच्यात आपण ह्या रेव्हेन्यू फिल्टर जो आहे त्याच्यात आपण इथे फिल्टर्ड रेव्हेन्यू हा जो आहे याच्यात आपण ही कंडिशन टाकलेली आहे. आणि त्याच्यानुसार जो काही डेटा आहे तो हा त्याच्यातून डिफरन्स होतोय. परंतु कधी-कधी काय असतं ना, की आता मी हा पूर्ण फंक्शन कॅल्क्युलेट केलं आणि डिफरन्स फ्रॉम रेव्हेन्यू जो आहे, याच्याऐवजी आता मी काय करू शकतो, की मला याच्याऐवजी म्हणजे असं जर असेल, आपल्या एखाद्या फॉर्म्युलामध्ये जर असं असेल आणि आपल्याला मल्टिपल कॅल्क्युलेशन्स करायचे असतात, मल्टिपल लाईनचा कोड असेल आणि तर आपण काय करू शकतो, तर हे जे आहे आता मी तुम्हाला दाखवतो, की ॲज अ व्हेरिएबल म्हणून आपण हे कसं स्टोअर करू शकतो. इथे आपण म्हणू शकतो, की व्हेरिएबल जर असं म्हटलं आपण var आणि त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो, की डिफरन्स मेजर डिफरन्स मेजर नाही हा जो आपण फिल्टर करतोय फिल्टर्ड मेजर ठीक आहे. आणि इक्वल टू केल्यानंतर आता बघा याचा व्हेरिएबल जेव्हा आपण var म्हणतो, var म्हणजे काय करतोय आपण जे काही कॅल्क्युलेशन इथं केलेलं आहे, ते आपण एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकतो आणि असे आपण बरेचसे वगैरे करू शकतो, की मला अजून एखादा व्हेरिएबल क्रिएट करायचा असेल, तर आपण असं व्हेरिएबल नाव नाव देऊ शकतो आणि सेकंड व्हेरिएबल असं काहीतरी त्याला 1 प्लस 1 मायनस 1 असं काहीतरी कॅल्क्युलेट करू शकतो आणि हे झाल्यानंतर आपल्याला रिटर्न म्हणून एक फंक्शन लिहावं लागतं. आता रिटर्न केल्यानंतर काय होतं ना, की आपलं हा जो कोड आहे ना,
ह्या व्हेरिएबल पासून स्टार्ट झाला, की इथं एक व्हेरिएबल आहे आणि त्याच्यात आपण फिल्टर्ड मेजर वगैरे आहे ते घेतलेलं आहे आणि त्याच्यात अजून एक व्हेरिएबल क्रिएट केलं. हे व्हेरिएबल आपण कुठे पण यूज करू शकतो. असे मल्टिपल व्हेरिएबल्स घेऊ शकतो, जेणेकरून काय होतं ना, कोडची सिम्प्लिसिटी होते. म्हणजे तर त्यासाठी आपण ह्या गोष्टी बघतोय आणि रिटर्न केल्यानंतर काय होतं, की त्याला समजतं, की आपल्याला इथे व्हेअरने स्टार्ट झालेलं होतं. इथून आपल्याला हे संपवायचं आहे रिटर्नमध्ये आणि त्यानंतर मग आपण जे काही फॉर्म्युला लिहिला होता, की रेव्हेन्यू मेजर मायनस, मग आता आपण हे फिल्टर्ड मेजर घेऊ शकतो. फिल्टर्ड जे मेजर आहे. आता बघा हे आलेलं आहे इथं. म्हणजे हे जे व्हेरिएबल आहे, ते इथं आपण क्रिएट केलेलं होतं. ते आपण इथं ॲज अ रेफरन्स म्हणून यूज करू शकतो आणि सिमिलर फंक्शनॅलिटी आपण मग आता जे काही आपण अगोदर जे केलं होतं सिंपल, तर ते त्या हिशोबाने आपण इथं करू शकतो आणि तेच आपल्याला इथं रिझल्ट अचीव्ह करून देतात. तर अशा पद्धतीने आपण हे डिफरन्स रेव्हेन्यू मेजर आहे, ते आपण इथं कॅल्क्युलेट करू शकतो आणि व्हेरिएबल क्रिएट करू शकतो. म्हणजे हे का करायचं? म्हणजे तुम्ही म्हणशाल, की हे व्हेरिएबल क्रिएट करायची गरज काय? तर व्हेरिएबल क्रिएट करायची गरज असते, की कारण का कसं असतं ना, की एका ठिकाणी आपण मोठा असा प्रोग्राम लिहिण्याचा प्रयत्न केला किंवा एकाच ठिकाणी आपण भरपूर आता असंही होऊ शकतं, की अजून काही कंडिशन असेल, म्हणजे हे सेकंड व्हेरिएबल आहे, ते पण आपल्याला ॲड करायचं असेल इथं, लेट्स से सेकंड व्हेरिएबल, तर ते पण होऊ शकतं. म्हणजे इथं काय कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे आता हा फॉर्म्युला बघा सिम्प्लिफाय झालेला आहे. एकदम सिम्प्लिफाय झालेला आहे. तर त्यासाठी आपण हे गोष्टी करू शकतो. म्हणजे तुम्ही रेव्हेन्यू मेजर मायनस हे एवढं पूर्ण करण्याऐवजी फक्त तुम्ही पर्टिक्युलर व्हेरिएबल क्रिएट करून त्याच्यात आपण हे करू शकतो. तर सांगायचा मुद्दा असा आहे, की इथे आपण मल्टिपल व्हेरिएबल्स क्रिएट करून कोड सिम्प्लिफाय करू शकतो. मेजर पण क्रिएट करू शकतो, परंतु एकाच मेजरमध्ये फॉर्म्युलामध्ये हे सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे आपण व्हेरिएबल क्रिएट करू शकतो. तर लक्षात असू द्या, की जेव्हा कधी आपले कॉम्प्लेक्स फॉर्म्युलेज असतात, त्यावेळेस आपण असं व्ही-ए-आरने स्टार्ट करतो आणि फिल्टर्ड, मेजर्ड आणि रिटर्न आपण करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. अं, आणि हे करताना लक्षात घ्या, की जेवढं आपण कोड सिम्प्लिफाय करू, म्हणजे असं नाही की तुम्हाला कोड डेव्हलपमेंट प्रोजेक्टवरती तुम्ही काम करताय, परंतु तुम्हाला फक्त काम करायचं म्हणून करून द्यायचंय, असं नाही. तो कोड जो आहे तो रीडेबल पाहिजे, मेंटेनन्स करण्यासाठी ईझी पाहिजे. म्हणजे तो लिहिताना आपण असा व्यवस्थित लिहायचा आहे, की नंतर कधी म्हणजे 1-2 वर्षांनी वगैरे कोणीतरी तुमचा कोड जरी बघितला, तर त्याला समजलं पाहिजे, की नेमकं हे फंक्शनॅलिटी काय करतंय. म्हणजे त्यासाठी आपण असं व्यवस्थित हे इंडेंटेशन देणे, प्रॉपर असं जर यूज केलं तर हे लवकर समजतं. जर एकाच लाईनमध्ये आपला हा पूर्ण कोड असेल, तर तो समजायला अवघड जातो. त्यासाठी आपलं हे प्रॉपर इंडेंटेशन वगैरे देणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण ह्या गोष्टी करायच्या आहे. तर हा एक पॉइंट सांगायचा होता. आतापर्यंत आपण 2 गोष्टी बघितल्या अजूनपर्यंत आज, की पहिली गोष्ट जी बघितली आपण, की कशा पद्धतीने आपण लॉजिकल ऑपरेटर्स यूज करू शकतो. ते लॉजिकल ऑपरेटर्स हे जे आहेत एम्परसँड, ऑर वगैरे आणि मल्टिपल फिल्टर कंडिशन आपण कशा अप्लाय करू शकतो. इथे एक फिल्टर कंडिशन वापरली, दुसरी एक फिल्टर कंडिशन वापरली पर्टिक्युलर एक्सप्रेशनसाठी. तर आता एवढं लक्षात असू द्या, हे रेव्हेन्यू मेजर जे आपण फिल्टर आहे, हे सम एक्स फंक्शन आहे. म्हणजे जर तुम्हाला वाटलं, की आता हे नेमकं काय करतं एवढं, तर बऱ्याच गोष्टी असतात. आता इथं डिफरन्स फ्रॉम रेव्हेन्यू आहे. ह्या रेव्हेन्यू मेजर ऐवजी आपण डायरेक्टली हे पण लिहू शकतो. म्हणजे तुम्हाला अजून कोड वाटला, की आता हे काय केलंय, तर इथं बघा सम एक्स केलेलं आहे. म्हणजे कॅल्क्युलेटरमध्ये सम एक्स पण येतात वगैरे आणि त्यानुसार हे जे आहे ते. परंतु सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण एक मेजर ऑलरेडी क्रिएट केलेला आहे आणि तोच मेजर आपण इथे रेफर करतोय आणि त्याच्यावरती वेगवेगळे फिल्टर लावून आपला हा जो डेटा आहे तो व्यवस्थित डिस्प्ले करतोय. तर ह्या 2 गोष्टी झाल्या. आता आपल्याला एव्हरेज एक्स आणि व्हॅल्यू फंक्शन आहे ते बघायचंय. तर हे समजलं असून आशा करतो. आणि आता बघा, की आता एक डिस्टिंक्ट म्हणून एक असतं. आता डेट टेबल जो आहे, न्यू डेट टेबल आपला. तर न्यू डेट टेबल जो आहे आपला, याच्यात बघा आपले बरेचसे आपण हा टेबल आता DAX ने क्रिएट केला होता. आता तुम्हाला मी हे जे आहे, आता हा थोडा तुम्हाला समजायला लागेल असेल. जर तुम्ही याच्याकडे व्यवस्थित बघितलं, तर बघायचं की नेमकं आता काय-काय केलेलं आहे. एक कॅलेंडर फंक्शन यूज केलेलं आहे आणि कॅलेंडर फंक्शनमध्ये मिनिमम एक्स, मॅक्सिमम एक्स वगैरे यूज करून आणि त्याच्यात बाकीचं बघायचं आहे. आता तुम्हाला मी सांगितलं की फॉर्मॅट एक फंक्शन आहे, ज्याच्यात ही डेट फॉर्मॅटमध्ये डी फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. आता तुम्हाला इथं इयर मंथ जो आहे तो बघायचा आहे. इयर मंथ कसा आलेला आहे? हा इयर मंथ तो ह्या फॉर्मॅटमध्ये आलेला आहे.
अ, हो, हो, हो. मी पण ट्राय केलं होतं त्याच्यात. ते पण सांगतो आता इथे. एक टेबल क्रिएट करायचा होता. तो मी इथेच कुठेतरी ट्राय केला होता. हे मंथ इयर होतं वगैरे. हां. हे न्यू स्लायसर टेबल आणि मी इथे एक स्लायसर एक मिनिट ॲड करतो. मला बघू दे. कारण मी याच प्रोजेक्टमध्ये केलं होतं, की मला बघायचं आहे किंवा म्हणजे भरपूर गोष्टी केल्या होत्या त्याच्यामुळं ते वर्क होतंय. तुम्हाला वर्क झालं का ते म्हणजे पहिलं जी गोष्ट केली ती? आता हा न्यू स्लायसर टेबल आहे ना, तो मी हां, हां, हां. एक एक मिनिट दाखवतो तुम्हाला आता इथे बघा. हे जे आहे स्लायसर सेटिंग बघूया, 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 बघूया. 1 मिनिट. आता याच्यात बघा जो डेटा आहे आता कधीपर्यंत आहे आपलं जानेवारी 2024 बरोबर ना? जानेवारी 2 आत्ता महिना कोणता चालू आहे? जानेवारी 2024 चालू आहे. तर त्या हिशोबाने त्याच्या अगोदरचे तुम्हाला आता फेब्रुवारीचा जो डेटा आहे, फेब्रुवारी 2024 दिसायला नाही पाहिजे. तर नाही दिसत. तर हे जसं आता तुम्ही पुढच्या महिन्यात जरी हा स्लाइसर ॲड जरी केला किंवा बघण्याचा प्रयत्न केला, तरी त्यावर तुम्हाला फेब्रुवारी 2024 पर्यंतच दिसेल. तर हे कसं केलेलं आहे, तर नॉर्मल आपला जो टेबल होता, न्यू स्लाइसर टेबलमध्ये जर गेलो मी, तर इथं तुम्हाला मी सांगितलं, की आपला एक डेट टेबल आहे. ज्याच्यात आपल्या डेट्स आहे त्या नॉर्मल 2017 पासून आहे. 2017 पासून 2019 पर्यंत काय असेल किंवा 2020 पर्यंत असं काहीतरी आहे त्या पूर्ण डेट्स. ठीक आहे. तर याच्यात काय केलं होतं आपण एक नवीन कस्टम कॉलम क्रिएट केला इथून टेबल टूलमधून एक न्यू कॉलम क्रिएट केला. त्याला मंथ इयर म्हटलो. सॉरी न्यू स्लाइसर इथून हे जे आहे न्यू स्लाइसर टेबल कसा क्रिएट केलेला होता इथून हा ॲक्चुअली न्यू स्लाइसर टेबल जो आहे तो मी ह्या डेट्स टेबलमधून क्रिएट केला. जो इथं आहे ना हा डेट कॉलम आहे. तर याच्यात आपल्या ज्या डेट्स आहेत टोटल 17 पासून ज्या काय 19-20 पर्यंत याच्यावरती काय केलं की मी एक न्यू न्यू टेबल म्हटलं त्याला मी नाव दिलं न्यू स्लाइसर टेबल. नाही डायरेक्टली केलं ना म्हणजे तुम्ही एकदम डायरेक्टली पण इथं असले अशी कुठंतरी आणि डायरेक्टली न्यू टेबल जरी म्हटले तरी चालतं त्याला. न्यू टेबल म्हटले आणि त्याच्यानंतर तुम्ही जे नाव द्यायचं त्या टेबलला जे मी आता इथं दिलं होतं ते काय दिलं होतं की न्यू स्लाइसर टेबल. तर न्यू स्लाइसर टेबल इथे हां, न्यू स्लाइसर टेबल इथे दिला मी आणि त्याच्यात ॲड कॉलम करायचा आहे, जो की एक तर आपला जो आहे कॅलेंडरचं मिनिमम काढलेला त्या पर्टिक्युलर टेबलमधला जो डेटचा टेबल आहे त्याच्यातून आणि एक त्याच्यातून आपण काय केलं टुडे जे आहे ते घेतलेलं आहे. त्यासाठी हा कॅलेंडर टेबल आपण क्रिएट करतोय ॲक्चुअली. कॅलेंडर फंक्शन काय करतं ते डेटचं टेबल क्रिएट करण्याचं काम करतं. ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे? एक तर पहिला आपला जो आहे तो हा डेट मध्ये मिनिमम जर घेतलेली आहे आणि टुडेचा एक त्याचा जो फॉर्मॅट आहे मिनिमम म्हणजे टुडे आजची डेट आहे ना ती मिनिमम डेट पाहिजे आपल्याला ती ह्या डेट टेबलमधून घ्यायची आणि त्याच्यानंतर मंथ इयर जो आहे कॉलम हा घेतलेला आहे आणि याचा फॉर्मॅट आपण काय केलेलं आहे ह्या फॉर्मॅट कारण की तुम्ही सांगितलं होतं की ह्या फॉर्मॅटमध्ये तुमचा डेट म्हणजे स्लाइसर दिसला पाहिजे त्यासाठी हा मे 17 ते जे काय आहे ते इथून आपण केलेलं आहे तर तुम्ही बघितलं याला अं, तर आता इथं बघा जानेवारी 2024 पर्यंत हा डेटा असेल इथं बघा जानेवारी 2024 पर्यंत आणि हा फक्त मग आपण इकडे स्लायसर मध्ये डिस्प्ले केला तर हा मग मॉडेलिंग मध्ये तुम्ही क्रिएट करू शकता ना आता कनेक्ट करू शकतात म्हणजे जो न्यू स्लायसर आहे ना आता हा डेट कॉलम आहेच आहे ना हा डेट कॉलम तुम्ही मॉडेलिंगमध्ये न्यू स्लायसर जो आहे इथं जो आहे न्यू स्लायसर टेबल तो तुम्ही तुमच्या मेन जो डेटा टेबल असेल ना फॅक्ट टेबल त्याला तुम्ही कनेक्ट करू शकतात स्लायसर टेबल हा न्यू स्लायसर टेबल आहे ना याची डेट फील्ड आहे ना तुम्ही तिकडे कनेक्ट करू शकतात आणि तुम्हाला जसा पाहिजे तसा तो रिझल्ट येईल बरोबर मग कारण आपण जो आहे हा जो न्यू स्लायसर टेबल आहे तो डेट टेबल मधूनच घेतलेला आहे ठीक आहे या डेट टेबल मधून आणि हा डेट टेबल तुम्हाला नाही तो मेन टेबलला कनेक्ट करा फक्त
तुम्ही मेन टेबल आहे ना त्याला कनेक्ट करा. ह्या जो आता जसं इथं सेल्स टेबल आहे ना, सेल्स टेबल कसा इथं डेट्स टेबल आहे. ह्या डेट्स टेबलवरून आपण अजून एक टेबल क्रिएट केला ज्याची ती व्हॅल्यू येते पूर्ण आणि मग तो टेबल आहे ना डायरेक्टली तुम्ही फक्त ह्या डेटला कनेक्ट केला तरी तुमचं डेटा व्यवस्थित येईल म्हणजे जो जसा पाहिजे तसा. म्हणजे तुमचे कॅल्क्युलेशन्स प्रॉपर होतील. ठीक आहे. हां. तर ते करा. आता अजून एक दुसरी गोष्ट बघायची होती आपल्याला याच्यात, की अ, कोणी काही विचारतंय का अजून? ठीक आहे. तर आपल्याला व्हॅल्यू फंक्शन घ्यायचं आहे. व्हॅल्यू फंक्शन काय करतं ना, की आपल्या ज्या डेट्स फील्ड आहे. आता इथं मी तुम्हाला हा न्यू डेट टेबल सांगत होतो. न्यू डेट टेबल जो क्रिएट केलेला आहे. याच्यात आपल्याला कधी-कधी रिक्वायरमेंट असेल, की असं हे एव्हरेज फंक्शन याच्यात जे डेट दिसतंय, डे दिसतंय, याच्यातून फक्त आपल्याला डिस्टिंक्ट डेटा काढायचा आहे. म्हणजे मंडे टू संडे जे काही वीकडेज आहे आपले, तेवढेच आपल्याला डिस्टिंक्ट घ्यायचे आणि त्याचं काही कॅल्क्युलेशनसाठी मदत करायची आपल्याला किंवा म्हणजे यूज करायचं आहे. तर त्यासाठी आपण हे डेवरती आपण काही डिस्टिंक्ट फंक्शन यूज करू शकतो किंवा व्हॅल्यूज फंक्शन यूज करू शकतो. मग त्यासाठी आपण कसं करू शकतो, की हे जे आहे, की आपण आता तुम्हाला इथं मी एक एक्झाम्पल दाखवतो. अं, कुठे गेलं ते? टोटल रेव्हेन्यू न्यू. हां. तर हे जे आहे, आता हे रेव्हेन्यू व्हॅल्यूज फंक्शन काय करतं? तर व्हॅल्यूज फंक्शन पहिले आपण यूज करूया. तुम्हाला दाखवतो व्हॅल्यूज फंक्शन काय करतं. आता व्हॅल्यूज फंक्शन जर आता हे न्यू टेबल आहे आपला. तर या न्यू टेबलमध्ये आपण काय करू शकतो, की जो डेटा आहे आपला एखादा कॉलम आहे. लेट्स से भरपूर असे मंथ वाईज डेटा वगैरे आहे. तर त्यात आपण याच्यातून आपल्याला डिस्टिंक्ट फक्त वीकडेज आहे. याच्यातून फक्त आपल्याला डिस्टिंक्ट काढायचे. तर आपण एखादा नवीन टेबल क्रिएट करू शकतो आणि त्याच्यावरती आपण काय करू शकतो, की आपण इथं एक न्यू टेबल म्हणू शकतो आणि व्हॅल्यूज फंक्शन कसं वर्क होतं ते बघूया आपण फक्त, की व्हॅल्यूज फंक्शन एक नाव देतोय फक्त मी आणि इथं व्हॅल्यूज जर म्हटलं तर वीक डे याला मी जर म्हटलं असं तर आता ह्या न्यू डेट टेबलमधून आपण वीक डेज घेतोय आणि आता बघा हे व्हॅल्यूज फंक्शन काय करतं ना की पर्टिक्युलर कॉलममधून फक्त डिस्टिंक्ट रेकॉर्ड रिट्रीव्ह करतात. आता तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकतात की तुम्हाला डिस्टिंक्ट रेकॉर्ड काढायचे डॅक्स थ्रू तर तुम्ही कोणतं फंक्शन वापरणार? तर ते असं सांगू शकतात, की हे व्हॅल्यूजचे फंक्शन आहे. त्याच्या थ्रू आपण हे डिस्टिंक्ट फंक्शन डिस्टिंक्ट व्हॅल्यूज काढण्यासाठी आपण हे व्हॅल्यूज फंक्शन यूज करू शकतो. आता याचा यूज कधी होतो, की काय असतं, की कशासाठी असतात? आता हे मंथली एव्हरेज जे फंक्शन आहे, की जिथे आपण मी तुम्हाला दाखवलं, की हे मंथली एव्हरेज जे फंक्शन आहे. लेट्स से की ज्यावेळेस आपल्याला काही एव्हरेज फंक्शन काढायचे असतात इयर मंथ वाईज वगैरे त्यावेळेस आपण हे एव्हरेज फंक्शन्स काढू शकतो. आता हे मी फक्त ते व्यवस्थित लिहितो परत आता जेणेकरून तुम्हाला लेट्स से ॲव्हरेज मंथली आणि मग इथं आपण ॲव्हरेज काढण्यासाठी आता ॲव्हरेज नॉर्मल ॲव्हरेज टोटल याला सम करेल आणि त्याला डिवाइड करेल. परंतु आपल्याला एखाद्या प्रॉडक्ट वाईज करायचं असेल तर त्यावेळेस आपण ते करतो. त्यासाठी ॲव्हरेज एक्स हे फंक्शन यूज करायचं आहे आणि मग त्यासाठी कोणत्या बेसिसवर करायचं आहे? लेट्स से मग त्यासाठी व्हॅल्यूज फंक्शन आपण घेऊ शकतो आणि व्हॅल्यूजमध्ये इयर मंथ जे आहे त्याच्यावरती. आता म्हणजे जेव्हा आपल्याला लेट्स से की असा ॲव्हरेज काढायचा आहे की मंथ वाईज ॲव्हरेज काढायचा आहे. म्हणजे आपल्याकडे डेटा आहे भरपूर प्रत्येक प्रॉडक्ट सेल्स टेबलमध्ये प्रत्येक महिन्याचा, प्रत्येक दिवसाचा काही ना काही डेटा आहे. मग त्याच्यावरती आपल्याला ह्या व्हॅल्यूज काढायच्या आहे. मग त्याच्यात आपण कोणत्या बेसिसवरती आपण ॲव्हरेज काढणार आहे. मग त्यासाठी जे आपलं रेव्हेन्यू मेजर आहे याचा ॲव्हरेज काढायचा असेल, तर आपण असं एक फंक्शन यूज करू शकतो आणि हे आपल्याला आता इथं बघा आता हे कसं वर्क होतं थोडंसं लक्ष द्या. आता हे जे आहे की आपण इथं घेतलेलं
कुठे गेला ॲव्हरेज मंथली. तर हे जे आहे याला मी इथे घेतलेलं आहे आणि याला मी आता लेट्स से कस्टमर नेम च्या हिशोबाने आपण घेऊया. कस्टमर नेम हे घेऊया. इथं या फॉर्मॅटमध्ये घेऊया. तर हा ॲव्हरेज मंथली आलेला आहे ह्या पर्टिक्युलर कस्टमरचा. आता याच्यात आपण रेव्हेन्यू मेजर इथं घेऊ शकतो, जो आपला आहे इथे. तर याच्यात आता तुम्ही बघा हे कसं कॅल्क्युलेट करतं. प्रत्येक कस्टमरचं मंथली ॲव्हरेज किती आहे? त्याची व्हॅल्यू इथं डिस्प्ले करण्यासाठी आपण हे करू शकतो आणि याला थोडं फॉर्मॅटिंग जरी केलं आपण, तर ते फॉर्मॅटिंग व्यवस्थित होईल आणि याच्यात करन्सी वगैरे आपण ॲड करू शकतो. जी करन्सी आहे आपली ती आणि याच्यात आपण असं हे डिस्प्ले करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण व्हॅल्यूज फंक्शन्स आता इथं जे आहे आता इथं जे मी फंक्शन यूज केलं होतं न्यू व्हॅल्यूज फंक्शन हां. तर व्हॅल्यूज फंक्शन जे मी तुम्हाला दाखवलं, की इथं जे व्हॅल्यूज फंक्शन आहे, ते इथे याच्याऐवजी आपण काय देऊ शकतो इथे की इयर मंथ हे जर केलं ना, नेमकं काय होतं आता बघा, म्हणजे याचा उपयोग कुठे होऊ शकतो बघा आता. इथं बघा 2017 मध्ये जेवढं आहे, 2017 मध्ये जेवढे इयर आहेत, मंथ आहेत, म्हणजे जेवढे 12 महिने आहेत तेवढे, 2018 मध्ये तेवढे महिने. प्रत्येक महिन्याचं कॅल्क्युलेट करण्यासाठी म्हणजे काही करा, ॲव्हरेज काढा किंवा तुम्ही मिनिमम काढा किंवा मॅक्सिमम काढा. प्रत्येक महिन्याचा जर तुम्हाला डेटा काढायचा असेल, तर त्यावेळेस तुम्हाला असे हे व्हॅल्यूज फंक्शन यूज होईल. तर एवढं लक्षात राहून द्यायचं की जेव्हा आपल्याला कधी काही डिस्टिंक्ट व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे असतात, त्यावेळेस आपण हे व्हॅल्यूज फंक्शन यूज करू शकतो आणि हे व्हॅल्यूज फंक्शन यूज केल्यानंतर आपण मग त्याचा यूज इथे आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण इथे डिस्प्ले करू शकतो. जेणेकरून आपल्याला इथे समजू शकेल. आता याच्यात जर तुम्हाला थोडंसं बघितलं, की आपण हा व्हॅल्यूज फंक्शन आहे ना, तो इथं घेतल्यानंतर याचा इयर, मंथ आपण किंवा डेट वगैरे घेऊ शकतो इथे. बेसिकली आपण हा व्हॅल्यूज फंक्शन जे आहे ते डायरेक्टली इथे डिस्प्ले करू शकत नाही कारण की ते काही इंटरनली कनेक्टेड नाही आहे, जॉइन नाही आहे रिलेशनशिपमध्ये. तर त्यामुळे ते घेऊ शकत नाही. परंतु आपण इथं कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हे घेऊ शकतो. कारण की काय हा न्यू डेट टेबल जो आहे तो आपला प्रॉपरली कनेक्टेड आहे. मग त्यासाठी आपल्याला हे जे आहे या सर्व गोष्टी आपण इथे यूज करू शकतो ॲव्हरेजेस फंक्शनमध्ये. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेव्हा आपल्याला मंथ वाईज किंवा क्वार्टर वाईज वगैरे काही डेटा आपल्याला रिट्रीव्ह करायचा आहे किंवा कॅल्क्युलेट करायचा आहे, त्यावेळेस हे व्हॅल्यूज फंक्शन यूज करायचं आहे आणि त्याला काही एक्सप्रेशन्स द्यायचे. आता हे एक्स का यूज केलं, की कारण की आपल्याला रो कॉन्टेक्स्ट द्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्या हे हे ॲव्हरेज फंक्शन यूज करायचं आहे. मल्टिपल कंडिशन्स असतात त्यावेळेस पण आपण जेव्हा आपल्याला हे वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स करायचे असतात, त्यावेळेस आपण हे ॲव्हरेज फंक्शन वेगवेगळे जे फंक्शन्स आहेत तेवढे आपण यूज करू शकतो. तर बऱ्याचशा गोष्टी असतात ह्या तुम्ही ट्राय करा. आज ट्राय करा. मी तुम्हाला कालची एक्सरसाइज आणि आजची एक्सरसाइज दोन्ही एकत्र देतोय. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात तर तुम्हाला वीकेंडला पूर्ण करायचे आहे आणि अजून काही टॉपिक्स आहे ॲक्चुअली टाईमच्या अभावी मला घेता येत नाही. त्यासाठी मी शक्यतो ट्राय करेल, की आज उद्या मी काही व्हिडिओज बनवेल छोटे-छोटे एक 15-15, 20-20 मिनिटाचे. जिथं मला अजून DAXचे जे फंक्शन्स आहे ते एक्सप्लेन करायचे आणि ते प्रोबॅबली मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवेल. YouTubeवर पण टाकेल आणि तिथे तुम्ही गो थ्रू करा. सोमवारपर्यंत ट्राय करायचं आहे, की गो थ्रू करण्याचा. कारण की काय आहे ना 2-3 अजून गोष्टी घ्यायच्या होत्या, परंतु आता एवढ्या लगेच होणार नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला ते जे काही टॉपिक्स आहेत ते कव्हर करण्याचा परत प्रयत्न करतोय. कारण की काय आहे ना आपल्याला सोमवारपासून एक नवीन प्रोजेक्ट करायचा आहे, जिथे आपल्याला व्यवस्थित डॅशबोर्ड क्रिएट करायचा आहे. नवीन टेबल घ्यायचे, नवीन जॉइन्स घ्यायचे आणि ह्या सर्व गोष्टी करताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहे. पूर्ण डॅशबोर्ड आपल्याला बिल्ड करायचा आहे. हे जे आपण आत्तापर्यंत केलं ना इथं, की ह्या गोष्टी आपण DAXमध्ये तर त्यासाठी तुम्हाला हे DAXचे जे आहे फंक्शन्स थोडे-थोडे माहीत करून घ्या.
बऱ्याच गोष्टी आहे, परंतु सगळ्याच आल्या पाहिजे असं काही नाही. परंतु जेवढं आपण करतोय ना, तेवढं तरी तुम्हाला व्यवस्थित जमलं पाहिजे आतापर्यंत. नॉर्मल एव्हरेज काढणे, तर ट्राय करा. म्हणजे जसं-जसं शक्य होईल तसं. स्वतःहून काही गोष्टी ट्राय करा. भरपूर गोष्टी जोपर्यंत ट्राय करत नाही, तोपर्यंत समजत नाही. त्यामुळे ट्राय करा आणि प्रॅक्टिकल जेवढं करता येईल तेवढं करा. मी जे एक्सरसाइज देतो ते पण सोडवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला अजून काही गोष्टी क्लिअर होतील. काही क्वेशन्स असतील तर विचारू शकता.